समुद्राच्या मध्यभागी चक्रीवादळाची निर्मिती झाली असून समुद्राच्या मध्यभागी शेकडो किलोमीटर पसरलेला कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, जो आता लाखो टन बाष्प आणि समुद्राचं पाणी गिळत थेट महाराष्ट्राच्या दिशेने झेपावतोय। हवामान खात्याच्या लाईव्ह सॅटेलाइट रिपोर्टनुसार क्षेत्रावर दिसणारे पश्चिमेकडून येणारे 50 ते 55 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे महाराष्ट्रामध्ये टक्कर देणार आहे। त्यामुळे तब्बल 18 तालुक्यांवरती आज मध्यरात्री पहाटे थेट ढगफुटीचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांनो, हवामान तज्ज्ञांच्या मते मध्य पूर्व अरबी समुद्रामध्ये अचानक समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान विक्रमी पातळीवरती पोहोचणार आहे। यामुळे तेथे सायक्लोनिक सर्क्युलेशन्स तयार झाली आहेत। हे चक्राकार वारे समुद्रावरील तब्बल 500 ते 700 किलोमीटर क्षेत्रातील बाष्प शोषून घेत आहेत आणि हे वारे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने पूर्वेकडे सरकत असताना महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अडकतात। प्रचंड थंड हवा तेथे असल्याने या ढगामध्ये साचलेलं पाणी काही तासातच अतिमुसळधार पावसाच्या रूपामध्ये जमिनीवरती कोसळणार आहे। जेव्हा पश्चिमेकडची दमट हवा आणि पूर्वेकडची कोरडी हवा एकमेकांना धडकेल तेव्हा आकाशामध्ये भीषण विजांचा कडकडाट देखील होणार आहे। पण नागरिकांनो, हा पाऊस सरसकट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकसारखा नसणार आहे। हवामान खात्याच्या अहवालानुसार या हवामानाच्या वाऱ्याचा पट्टा 18 तालुक्यांना सर्वात आधी टार्गेट करेल। 18 तालुक्यांमध्ये 3 टप्पे पाडण्यात आले आहेत। पहिला टप्पा मध्यरात्री 12 ते 3 चा असणार आहे, दुसरा टप्पा पहाटे 3 नंतरचा आणि तिसरा टप्पा सकाळपर्यंत असेल, ज्यामध्ये विजांचा कडकडाट जोरदार होणार आहे। हवामान खात्याने 18 तालुक्यांचे भौगोलिक विभागानुसार 3 टप्पे पाडले आहेत। त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील डोंगराळ आणि घाटमाथ्यावरील तालुक्यांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हवामानाचा दाब अचानक खालावल्यामुळे ढगफुटी सदृश आणि अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणाऱ्या तालुक्यांमध्ये बाष्पाची घनता धोक्याच्या पातळीवरती पोहोचल्याने पहाटेच्या वेळी तुफान वादळी वारे आणि मुसळधार सरींचे सत्र सुरू राहील। तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीवरील तालुक्यांमध्ये समुद्रावरून येणाऱ्या चक्राकार वाऱ्यांचा थेट तडाखा बसून उंच लाटा उसळणार आहेत। तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग थोडा मंदावला जाणार आहे, परंतु विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात असणार आहे। या संपूर्ण हवामानाच्या खेळीमध्ये सर्वात धोकादायक बाब म्हणजे वाऱ्याची परस्पर विरोधी दिशा आणि वेगाने बदलणारी दिशा। एका बाजूला पश्चिमेकडून येणारे प्रचंड आर्द्रतेसह असलेली दमट हवा आणि दुसऱ्या बाजूला पूर्वेकडून येणारी कोरडी हवा 18 तालुक्यांच्या पट्ट्यामध्ये एकमेकांना भिडेल आणि तेव्हा आकाशात विजांचा कडकडाट आणि ढगांची मोठी साखळी तयार होणार आहे। रात्रीच्या गडद अंधारामध्ये जेव्हा सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये बाष्पाने भरलेले ढग अडकतात, तेव्हा अवघ्या काही तासातच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ होऊन सकल भागामध्ये पाणी शिरतं। हवामान खात्याच्या मॅपनुसार मिळालेल्या अचूक माहितीनुसार आज मध्यरात्री 12 नंतर या संकटाचा पहिला टप्पा सुरू होईल। जशी रात्रीची वेळ पुढे सरकेल तशी ढगांची घनता दुप्पट होईल। ठीक रात्री 2 वाजता महाराष्ट्रातील 18 तालुक्यांपैकी 17 तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती भीषण होईल। समुद्रावरून आलेले ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाचे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अडकल्यानंतर हवेचा दाब अचानक खालावला जाईल। आकाशामध्ये विजांचा कडकडाट देखील होणार आहे। या 7 तालुक्यांमध्ये तर भीषण विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश पावसाचा इशारा आहे। मध्यरात्रीनंतर जशी जशी पहाटेची वेळ जवळ येईल तसा हवामानाचा दुसरा अध्याय सुरू होईल। पहाटे 3 नंतर 18 तालुक्यांपैकी उरलेल्या 6 तालुक्यांमध्ये ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला। समुद्रावरून आलेला पावसाचा लोट अधिक तीव्र होऊन कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरून सरकत असताना 6 तालुक्यांना वाऱ्याचा तुफान तडका बसणार आहे। घराचे पत्रे उडून झाडं कोसळून पडण्याची शक्यता आहे आणि या संपूर्ण भीषण परिस्थितीचा अंदाज घेऊनच हवामान खात्याने 18 तालुक्यांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी केला। काही भागामध्ये रेड अलर्ट आहे तर काही तालुक्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे। एवढंच नाही तर उद्या दिवसभर देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहील। हवामान खात्याने जो नवीन रिपोर्ट सादर केलाय त्यानुसार अरबी समुद्राच्या मध्य भागाच्या पृष्ठभागाचं तापमान अचानक वाढल्याने तेथे धोकादायक सायक्लोनिक सर्क्युलेशन्स तयार होत आहेत, म्हणजे चक्राकार वाऱ्याची प्रणाली तयार झाली आहे। हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार कालपासूनच समुद्राच्या वातावरणामध्ये मोठा बदल होण्यास सुरुवात झाली होती। काल रात्री देखील काही भागामध्ये या बदलामुळे मुसळधार पाऊस पडला होता, परंतु जसा जसा आजचा दिवस पुढे सरकला तसे या वाऱ्यांची दिशा अचानक बदलली आणि ही प्रणाली आणखीनच शक्तिशाली बनली। आज रात्री हे वातावरण अधिक तीव्र आणि भयानक रूप धारण करत असून समुद्रावरील प्रचंड बाष्प थेट महाराष्ट्राच्या दिशेने ओढले जात आहेत। त्यामुळे कालचा जो साधा पाऊस होता, पण आजचा जो पाऊस आहे तो अति मुसळधार असणार आहे। हवामान खात्याच्या लाईव्ह रिपोर्टनुसार आज रात्री 12 वाजल्यानंतर महाराष्ट्राच्या हवामानामध्ये वातावरण पलटी मारणार आहे। मध्यरात्री चक्राकार वाऱ्यांची ताकद दुप्पट होणार असून ती महाराष्ट्राला येऊन धडकणार आहे।
आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 18 तालुक्यांच्या विशेष यादीमध्ये तुमच्याही तालुक्याचं नाव असेल तर तिथे नेमकी किती वाजता भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे याचा अचूक अंदाज देखील दाखल करण्यात आला आहे। मध्यरात्री 2 वाजता ढगफुटी सदृश पावसाचा इशारा नेमका कोणत्या तालुक्यामध्ये आहे आणि पहाटेच्या सुमारास वाऱ्याचा तांडव कोणत्या तालुक्यामध्ये सुरू होणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। कारण काल रात्री पडलेला पाऊस हा केवळ पाऊस होता, परंतु आज रात्री येणारं हे वादळ पूर्णपणे वेगळं असणार आहे। हवामान खात्याच्या अहवालानुसार कालच्या तुलनेमध्ये आज समुद्रातून येणाऱ्या बाष्पाची घनता ही दुपटीने वाढली आहे। वाऱ्याचा वेगही प्रचंड वाढला असून 90 किलोमीटरवरती तो पोहोचणार आहे। वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे चक्राकार ढग आता 18 तालुक्यांना येऊन धडकत आहेत। त्यामुळे मध्यरात्रीनंतर विजांचा कडकडाट तर होणारच आहे, परंतु अतिमुसळधार पाऊस निर्माण होणार आहे। त्यामुळे रेड अलर्ट असणाऱ्या भागामध्ये तर नागरिकांना सतर्क राहावं लागेल। हवामान खात्याने जारी केलेल्या 18 तालुक्यांच्या यादीमध्ये अतिशय काटेकोरपणे 2 भागामध्ये वर्गीकरण करण्यात आले आणि या संपूर्ण 18 तालुक्यांपैकी 8 तालुके हे रेड अलर्टच्या धोकादायक क्षेत्रात आहेत आणि या तालुक्यामध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली। या तालुक्यांमध्ये हवामानाचा भीषण प्रहार पाहायला मिळणार आहे। फक्त रेड अलर्ट या 18 तालुक्यांपैकी 8 तालुक्यांमध्ये आहे आणि उरलेल्या 18 तालुक्यांपैकी 10 तालुक्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। जर या 10 तालुक्यांमध्ये वाऱ्याचा वेग आणि पावसाची तीव्रता आणखीन वाढली तर या ठिकाणी हवामानाचा लोड आणि वादळीवाऱ्याचा तांडव पहाटेच्या वेळेस अगदी तीव्र होईल। ऑरेंज अलर्टच्या 10 तालुक्यांमध्ये 60 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून विजांचा कडकडाट आणि मुसळधार सरी बरसणार आहेत। धोका केवळ आज रात्रीपुरता मर्यादित नसून उद्या दिवसभर देखील काही ठिकाणी कायम पाऊस राहणार आहे। हवामान खात्याने आज मध्यरात्रीसाठी मुळशी भागामध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवली आहे। घाटमाथ्यावरती अतिमुसळधार पावसाच्या जोरदार सरी कोसळतील। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बाष्पाची घनता धोक्याच्या पातळीवरती पोहोचणार असून ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार आहेत। सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या इगतपुरी तालुक्यामध्ये मध्यरात्री 12 ते 3च्या दरम्यान हवेचा अचानक दाब खाली कोसळणार आहे। अतिवृष्टीची शक्यता त्यामुळे वर्तवण्यात आली। ताशी 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून साताऱ्यातील तालुक्यांमध्ये देखील मोठा धोका निर्माण होईल। डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये बाष्पाचा मोठा साठा अडकल्यामुळे हवामान खात्याने वेल्हेमध्ये नदींच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होणार असल्याचं सांगितलंय। पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या डोंगर रांगांना आधून मावळ तालुक्यामध्ये येतील आणि वाऱ्याचा वेग 70 किलोमीटरच्या वर असणार आहे। आकाशात ढगांची प्रचंड गर्दी जमल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये हवामानाचा दाब खाली घसरेल। विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टीचा इशारा आहे। चिपळूण तालुक्यामध्ये देखील वाऱ्याची दिशा नैऋत्येकडे सरकणार आहे। पहाटे 3 नंतर या भागामध्ये वातावरण बिघडेल। हवामान खात्याच्या मॅपनुसार किनारपट्टी तालुक्यांमध्ये उद्या दुपारपर्यंत सलग पाऊस सुरू राहणार आहे। बाष्पाच्या लाटामुळे पावसाचा जोर कायम राहील। रायगड व पालघरमध्ये पाऊस उद्या देखील असेल। अंबेजोगाई या भागामध्ये देखील ढगांची घनता वाढल्याने अचानक हवामान बदलून मुसळधार सरी कोसळतील। हवेचा दाब कमी झाल्यामुळे किनवट या भागामध्ये पहाटेच्या सुमारास विभागाचा मुसळधार पाऊस थैमान घालेल। विजांच्या कडकडाटीचा आवाज जोरदार असणार आहे। कणकवलीमध्ये ओढ्या नाल्यांना पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गुहागरमध्ये किनारपट्टी भागामध्ये अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्याचा थेट प्रभाव दिसणार आहे। समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार आहेत। जगबुडी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बाष्पाची घनता धोक्याच्या पातळीवरती पोहोचणार असून अवघ्या काही तासामध्ये मुसळधार पाऊस नोंदवला जाणार आहे। तसंच पहाटेच्या वेळी विजांचा कडकडाट देखील होणार आहे। कुडाळमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आकाशामध्ये पहाटे 3 ते 6च्या दरम्यान विजांचा कडकडाट जोरदार आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे।